काही जणांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं, फटाफट पैसे कमवायचे असतात आणि नको त्या मार्गाने पैसे कमवून झटपट श्रीमंत व्हायचं असतं, आरामाचं आयुष्य जगायचं असतं। पण मात्र या झटपट श्रीमंत होण्याच्या नादात काही जणांचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होत असतं आणि त्यांना जेलची सुद्धा हवा खावा लागत असते। अशाच पद्धतीनं काही महिला या झटपट श्रीमंत होण्याच्या नादात एका भोंदू बाबाकडे गेल्या होत्या आणि भोंदू बाबासोबत जाऊन तांत्रिकाकडे जाऊन पद्धती आहेत, काही विधी आहेत, या जर केल्या तर मग माणूस झटपट श्रीमंत होतो असं त्या भोंदू बाबानं त्या महिलांना सांगितलं होतं। पण मात्र त्यासाठी जी विधी करायची आहे ती संपूर्ण कपडे काढून करावी लागते, त्या बाबासमोर भोगळ व्हावं लागतं आणि मगच माणूस श्रीमंत होतं असं त्या भोंदू बाबानं त्या महिलांना सांगितलं होतं। आणि यामध्ये एक धक्कादायक प्रकरण घडलेलं होतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबई आणि ठाणे वसई या 2-3 परिसरामध्ये घडलेली आहे। पण मात्र ठाणे पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला, हे संपूर्ण प्रकरण उघड केलं आहे आणि याला सुरुवात होते ती म्हणजे 16 फेब्रुवारी 2024ला। 16 फेब्रुवारी 2024ला या ठिकाणाहून एक तरुणीचं अपहरण झालं होतं, तरुणी बेपत्ता झाली होती आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत होते की ही तरुणी नेमकी बेपत्ता कोणी केली आहे, काय केली आहे, तिचं अपहरण कोणी केलं आहे। पोलीस तिची सगळी माहिती करत होते, तपास करत होते। पण मात्र या तपासादरम्यान पोलिसांना 2 संशयित आरोपी मिळाले आणि त्या 2 संशयित आरोपींची नावं होती, एकाचं नाव होतं असलम खान, दुसऱ्याचं नाव होतं सलीम शेख। या दोघांना 25 फेब्रुवारीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि यांची कसून चौकशी केली की सांग ती तरुणी कुठं आहे, तिचं अपहरण कोणी केलं आहे। तेव्हा पोलिसांनी याची चौकशी केली आणि या चौकशी दरम्यान पोलिसांना अजून एक माहिती मिळाली की या दोघांचा एक म्होरक्या आहे, यांचा प्रमुख आहे आणि तो या कटामध्ये सहभागी आहे आणि कदाचित त्यानंच ती तरुणी अपहरण केलं असेल, तरुणी पळवली असेल असा पोलिसांना संशय त्या ठिकाणी आला आणि पोलिसांना त्यांचा जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव विचारलं। तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांचा जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा। युसुफ बाबा याच्याबद्दल त्या दोघांनी माहिती दिली आणि मग पोलीस त्या माहितीच्या आधारे त्या युसुफ बाबाकडे पोहोचले आणि युसुफ बाबाला सुद्धा ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याचं एक एक प्रकरण उघडत गेलं आणि मग ठाणे काय, वसई काय आणि हे परिसर काय, या परिसरामध्ये जवळपास त्यांनी आत्तापर्यंत 17 लोकांना भोगळं केलेलं होतं। त्यामध्ये काही महिलांचा सुद्धा सहभाग होता। यांचं एक रॅकेट अशा पद्धतीनं या परिसरामध्ये काम करायचं। तो जो बाबा आहे तो गरजूवंत महिलांना फसवायचा, कामाचं आमिष द्यायचा। कारण की मुंबईमध्ये अनेक तरुण्या महिला या कामधंद्यासाठी नोकरीच्या शोधामध्ये येत असतात। काही जणांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं तर काही जणांना रात्रीच्या रात्री सगळं काही पाहिजे असतं। मग तसे जे लोक आहेत अशा लोकांना हेरून हा बाबा त्यांना जवळ बोलवायचा, झटपट श्रीमंत होण्याचं आमिष द्यायचा आणि यासाठी एक विधी करावी लागते असं सुद्धा सांगायचा। पण मात्र जी विधी करावी लागते ती विधी करत असताना शरीरावर कपडे ठेवावे लागत नाहीत, ते सगळे कपडे काढावे लागतात असं तो त्यांना सांगायचा आणि अशा पद्धतीचा प्रकार त्याचा या ठिकाणी चालू होता। आता ह्या जो सगळा प्रकार चालू होता यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे आणि या 7 जणांबरोबरच अजून 2 महिलांचा सहभाग यामध्ये असू शकतो अशी शक्यता त्या ठिकाणचे ठाणे गुन्हा शाखा 1चे जे इन्स्पेक्टर आहेत कृष्णा कोकानी यांनी सांगितलंय की 2 महिला यामध्ये असू शकतात असा त्यांना शक्यता आहे, असा त्यांचा अंदाज आहे। पण मात्र 7 आरोपींना अटक केली, त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई चालू आहे।
समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे, लोक काय करतील याचा सुद्धा नेम आता राहिलेला नाही. या ज्या बातम्या आहेत, घटना आहेत, या विविध TV चॅनलवर, प्रसारमाध्यमामध्ये, वेब पोर्टलवर प्रसारित होऊन आलेल्या असतात. त्याच आधारे आम्ही त्या माहिती तुमच्यापर्यंत गोष्टीच्या माध्यमातून पोहोचवत असतो. त्या तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत ते काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.